चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 43 शिकूया. पहिला प्रश्न पहा, अचूक पर्याय निवडा. आता इथं लिहिलंय अचूक पर्याय निवडा, पण आपल्याला जर हा प्रश्न अर्ध्या मार्कासाठी आला असेल तर फक्त पर्याय शोधायचा आणि उत्तर लिहायचं. पण अर्ध्यापेक्षा जास्त मार्काला आला असेल ना तर सर्व पायऱ्या करायच्यात. काय दिलाय प्रश्न, जर कंस ए एक्स बी व कंस ए वाय बी हे एकमेकांचे संगत कंस असतील आणि माप कंस ए एक्स बी बरोबर 120 अंश असेल तर माप कंस ए वाय बी बरोबर किती. मग आता 4 पर्याय दिलेत. आता मला सांगायचं दिलेली माहिती काय आहे रे. कंस ए एक्स बी व कंस ए वाय बी हे संगत कंस आहेत आणि आणखीन काय दिलंय तर कंस ए एक्स बी बरोबर 120 अंश. चला तर मग आता आपण सोडूया हे प्रश्न. बघा दिलेली माहिती लिहिली आपण. दिलेली माहितीत काय, कंस ए एक्स बी व कंस ए वाय बी हे संगत कंस आहेत एकमेकांचे. आता तुम्हाला सांगतो संगत कंस म्हणजे काय आहे. तर बघा आता हे एक छोटंसं वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये इथं पॉईंट आहे ए, इथं पॉईंट आहे बी. म्हणजे इकडं वर झाला वर ए एक्स बी आणि खाली झाला ए वाय बी. लक्षात आलं. कंस म्हणलं की वर्तुळावरचा भाग हे बघा, हे ए एक्स बी म्हणलं की हे, आणि संगत म्हणजेच काय, याच्यात जोडीला दुसरा खाली आहे का नाही, हे दोन कंस आहेत. तर आता एका कंसाचं ए एक्स बी म्हणजे ए एक्स बी, आता केंद्रबिंदू इथं आहे, इथून असा आणि असा, ह्याचं माप दिलंय 120 अंश आणि आपल्याला मागच्याचं काढायचं आहे. फार सोपं आहे. मग आता दिलेली माहिती लिहिली, दिलेली माहिती लिहिलं की लगेच खाली लिहायचं, इथं लिहायचं माप कंस ए एक्स बी अधिक माप कंस ए वाय बी बरोबर दोन्ही कंसाचं माप मिळून किती असतंय 360 अंश. समजलं. मग आता त्याच्यात किमती भरा. ए एक्स बी बरोबर 120 दिले, 120 अंश अधिक माप कंस ए वाय बी बरोबर 360 अंश. आता हे 120 इकडं अधिकमध्ये, तिकडे जाऊन काय होईल वजामध्ये. मग काय येईल, माप कंस ए वाय बी बरोबर 360 अंश वजा 120 अंश. मग 360 मधून 120 काढले, उरले किती 240. मग खाली लिहायचं, म्हणून माप कंस ए वाय बी बरोबर 240 अंश होय. सगळ्यांना समजलं. बघा पहिली पायरी दिलेली माहिती, दुसरी पायरी प्रश्नात जे तेच लिहिलं आपण, तिसरी पायरी हे पण प्रश्नातलंच आहे तेच लिहिलं, चौथ्या पायरीत हे सूत्र लिहिलं. दोन्ही कंसांच्या मापांची बेरीज 360 असती. पाचव्या पायरीत ह्याच्या जागी किंमत भरली, सहाव्या पायरीत इकडलं तिकडं वजा केलं आणि सातव्या पायरीत वजाबाकी काढली. संपलं. आलं ना उत्तर. मग जर तुम्हाला समजलं असेल तर हे गणित पक्क 5 वेळेस करा. बघूया मुलांनो आता दुसरा प्रश्न. काय सांगितलंय, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवलेत. बरं का, आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवलेत. पुस्तकातलाच प्रश्न आहे, इथं लिहिलाय. त्यापैकी वर्तुळामधील लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळाकार कंसाची नावं लिहायची. फार सोपं आहे मुलांनो. आता मला सांगा, लघु कंस म्हणलं की त्या लघु कोन आठवतंय तुम्हाला. लघु कोन म्हणजे लहान, विशाल कोन म्हणजे मोठा आणि काटकोन म्हणजे 90 अंश. तसंच इथं सुद्धा लघु कंस म्हणजे लहान, विशाल कंस म्हणजे मोठा आणि अर्धवर्तुळाकार कंस म्हणजे अर्धा. फार सोपं आहे. पहा मग आता काय, लघु कंस, मग कंस लघु कंस कोणता आहे, अर्ध्यापेक्षा लहान लघु कंस असतो. मग इथं येईल कंस क्यू एक्स, हा लघुच आहे ना, हा जो भाग आहे एवढा लघुच आहे. समजलं. आणि 2 बिंदूंही कंस दाखवता येतो, म्हणून कंस क्यू एक्स हा लघु कंस आहे. अजून कोणता आहे लघु कंस, कंस आर वाय, हा पण लहानच आहे. लगेच लिहायचं कंस आर वाय. अजून कोणता आहे लघु कंस,
कंस पी आर हे पण आहे, कंस पी आर. आणखीन कोणता आहे लघु कंस? कंस सांगा बरं, तुम्ही सांगा आता. बरोबर आहे, कंस क्यू वाय हे सुद्धा लघुच आहे. समजलं? आणखीन एक काय कंस एक्स पी हा सुद्धा लघु कंस आहे. आणि तुम्हाला 3 बिंदूत लिहायचा असेल तर मग काय लिहावं लागेल? कंस एक्स पी आर हा सुद्धा लघु कंसच आहे. समजलं तुम्हाला? मग आता लघु कंस समजला असेल तर आता विशाल कंस. विशाल म्हणजे काय रे? मोठा. मग मोठा कंस कोणता आहे? तर अर्ध्यापेक्षा जास्त असलेला. मग अर्ध्यापेक्षा जास्त असलेला विशाल कंस कोणता आहे? तर हे बघा, इथून सुरू झाला, इथून इथपर्यंत आला अर्धा, आणि अर्ध्यापेक्षा मोठा इतका झाला. समजलं? मग कोणता झाला? कंस क्यू पी वाय. इतकं समजलं? दुसरा आणखीन कोणता लघु कंस? विशाल कंस. विशाल कंस होईल. आता इथून एक सुरू होतो बघा कंस. आता इथून जर कंस सुरू झाला असं गृहीत धरा, इथून एक कंस सुरू झाला असा असा इथून सुरू झाला कंस, आणि हे अर्धा झाला इतका, आणि हा अर्धापेक्षा मोठा वरपर्यंत गेला, इथून असा इथपर्यंत आला. म्हणजे कोणता कंस झाला? कंस क्यू वाय पी. कंस क्यू वाय पी हा विशाल कंस झाला. समजलं तुम्हाला? आणखीन विशाल कंस कोणता होईल? असा पण होऊ शकतो, कंस एक्स क्यू आर हे सुद्धा होते. कंस एक्स क्यू आर. समजलं? हे झाले अर्ध्यापेक्षा मोठे. आता अर्धवर्तुळाकार कंस म्हणजे काय? अर्धे तंतोतंत. मग कोणता आहे? कंस अर्धाच निम्मा, कंस क्यू पी आर. कंस क्यू पी आर. आणि दुसरा कोणता होतो खालचा? कंस क्यू वाय आर. क्यू वाय आर. समजलं? अशा पद्धतीने दुसराही प्रश्न तुम्ही सोडवलाय तर हा प्रश्न तुम्ही सोपा आहे म्हणून सोडून, म्हणजे एकदाच करून थांबू नका, तर 5 वेळेस करा. बघूया मुलांनो तिसरा प्रश्न. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस पी एक्स क्यू चे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस पी वाय क्यू चे माप काढा. बघा बरं आता प्रश्न कसा आहे हे समजून घेऊ आपण फळ्यावर. हां, काय सांगितलं रे प्रश्नामध्ये मुलांनो? कंस पी एक्स क्यू याचं माप किती दिलं आहे आपल्याला? हे बघा, माप कसं काढतात रे? इथं केंद्रबिंदू असतो, इथून इथं एक आणि इथून इथं एक त्रिज्या असते, आणि याचं माप दिलंय 110 अंश. कोणत्या कंसाचं? ह्या कंसाचं. मग या कंसाचं माप 110 आहे, तर याच्या इकडं जे कंस आहे ह्याचं माप काढायचं आपल्याला. कंस पी वाय क्यू, कंस हे पी वाय क्यू ह्याचं माप काढायचं. फार सोपं आहे. पहिलं गणित आणि तिसरं गणित सेमच आहे. मग आता इथं काय लिहावं लागेल? दिलेली माहिती. आता काय माहिती आहे दिलेल्या माहितीत? माप कंस पी एक्स क्यू बरोबर किती आहे? 110 अंश. ठीक आहे. मग लगेच खाली लिहायचं माप कंस, तुम्ही आकृतीही काढा बरं का, पी एक्स क्यू अधिक माप कंस पी वाय क्यू बरोबर 360. दोन्ही कंसांची बेरीज 360 असते. मग आता याचं पी एक्स क्यूचं 110 आहे. 110 अंश अधिक माप कंस पी वाय क्यू बरोबर 360 अंश. समजायला ना तुम्हाला? पहिली पायरी, दुसरी पायरी प्रश्नातलीच आहे. तिसरी पायरी ह्या दोन्ही कंसांची बेरीज 360 लिहिलं. चौथ्या पायरीत 110 इकडं दिलं माप. आता हे 110 इकडं बेरीज येत आहे, तिकडे जाऊन काय होईल? वजा बाकी. मग काय होईल? माप कंस पी वाय क्यू बरोबर 360 वजा 110 अंश बरोबर किती? 360 मधून 110 गेले, किती उरले? 250 अंश. म्हणून माप कंस पी वाय क्यू बरोबर किती आलं? 250 अंश आलेलं आहे. समजलं मुलांनो? कशा पद्धतीनं उत्तर काढलं ते लक्षात आलं तुम्हाला?
मग जर लक्षात आलं असेल तर हा पूर्ण सराव संच 43 तुम्ही सगळ्यांनी 5 वेळेस सोडवा. फार सोपं आहे आणि काहीही अडचण असल्यास मला संपर्क करा.